नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कोल्हापुरी स्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यामुळं बऱ्याच मैत्रिणी गावी गेल्या असणार आणि येताना आपण काय मोकळे येत नाही, येताना काही ना काही घेऊनच येतो, म्हणजे भाजीपाला वगैरे असं. मी सुद्धा गावी गेल्यानंतर मला माझ्या आजीने तिच्या शेतात केलेली भरपूर अशी कोथिंबीर दिली होती. आता दिलेल्या एवढ्या कोथिंबीरीचं काय करायचं असा प्रश्न मला पडला होता, कारण भाजीत आणि आमटीत आपण एवढी कोथिंबीर काय घालत नाही. आणि त्यानंतर जर ती कोथिंबीर जास्त दिवस फ्रीजला जरी ठेवली तर ती खराब होऊन जाते. मग मी विचार केला की याचा एक भन्नाट पदार्थ बनवूया आणि मग मी हा पदार्थ बनवलेला आहे, तो तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी पहिल्यांदा कोथिंबीर साफ करून घेतलेली आहे. कोथिंबीर चांगली साफ करून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ती बारीक चिरून घ्यायची आहे. कोथिंबीर चिरून झाल्यानंतर मी त्यामध्ये आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घातलेली आहे. आलं, लसूण, हिरव्या मिरचीची पेस्ट घातल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद. यामध्ये तुम्ही ओवासुद्धा घालू शकता आणि नंतर यामध्ये बेसन घालून चांगलं मळून घ्यायचं आहे. हे मिश्रण चांगलं मळून झाल्यानंतर मी ढोकळ्याची माझ्याकडे एक प्लेट होती ती घेतलेली आहे आणि नंतर त्यामध्ये हे सर्व मिश्रण चांगलं थापून घेतलेलं आहे. नंतर वरून घातलेले आहेत थोडेसे तीळ. तुमच्याकडे जर अशी ढोकळ्याची प्लेट नसेल तर तुम्ही उकडीच्या चाळणीवर सुद्धा त्याचे रोल करून वाफवून घेऊ शकता. आणि मी या ढोकळ्याच्या प्लेटमध्ये घातलेलं हे मिश्रण 10 ते 15 मिनटं चांगलं वाफवून घेतलेलं आहे. वाफवून घेतल्यानंतर त्यामध्ये सुरी घालून बघायचं आहे की हे उकडलेलं आहे की नाही ते. नंतर मी वाफवण्यासाठी ठेवलेलं जे मिश्रण होतं ते तुम्ही बघू शकता की अख्खी पोळीच्या पोळी निघलेली आहे. अशा पद्धतीनं ते चांगल्या प्रकारे उकडलेलं आहे. नंतर मी कॅमेरा हलवायला नको म्हणून त्यामध्येच याच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जशा वड्या पाहिजेत तशा आकारामध्ये तुम्ही वड्या कट करून घेऊ शकता. अशा पद्धतीनं मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत. वड्या कट करून घेताना थोडंसं ते थंड होऊ द्यायचं आणि मगच कट करून घ्यायच्या आहेत, मग वड्या छान पडतात. नंतर दुसरीकडे एका कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये मध्यम गॅसवर या वड्या मी खरपूस अशा तळून घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता की एकदम खमंग आणि कुरकुरीत अशा या वड्या तयार होतात. तुम्हाला जर अशा पद्धतीनं या वड्या जास्त तेलामध्ये तळून घ्यायच्या नसतील तर थोडंसं तेल तव्यावरती टाकायचं आणि आपण कट करून घेतलेल्या ज्या वड्या आहेत त्या वड्या त्या तेलामध्ये घालून हलक्याशा फ्राय करून घेतल्या तरीसुद्धा या वड्या खूप टेस्टी लागतात. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हीसुद्धा जर गावी गेला असाल किंवा तुमच्याकडं भरपूर अशी कोथिंबीर असेल तर अशा पद्धतीच्या वड्या तुम्ही नक्की करून बघा. चवीला खमंग आणि कुरकुरीत लागणाऱ्या या वड्या खरंच खूप टेस्टी लागतात. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा.